कधी विचार केलाय का की एखादं सुंदर शांत ठिकाण अचानक एवढं लोकप्रिय कसं होतं? आजच्या या विश्लेषणात आपण हाच इंटरेस्टिंग प्रवास पाहणार आहोत. चला तर मग एका सुंदर भूभागापासून ते एका प्रसिद्ध पर्यटन स्थळापर्यंतच्या निर्मितीची कहाणी पाहूया. चला या बदलाच्या मुळाशी जाऊया. एका बाजूला बघा शांत हिरवीगार दरी आणि दुसऱ्या बाजूला त्याच दरीवरून आकाशात झेपावणारा एक पॅराग्लायडर. हा बदल नक्की घडतो कसा? एक विशाल अस्पर्शित निसर्ग लोकांच्या आकर्षणाचं आणि साहसाचं केंद्र कसा बनतो? तर कुठून सुरू होते ही गोष्ट? अर्थात त्या जागेच्या नैसर्गिक सौंदर्यापासून. हे सौंदर्य म्हणजे माहितीये, जणू एखाद्या चित्रकारासाठी एक कोरा कॅनव्हास, ज्यावर एक अद्भुत कहाणी रंगवली जाणार आहे. जसे की उन्हाळ्यात बघा काय दिसतंय, सगळीकडे हिरवळ, चैतन्य, नागमोडी वळणं घेत जाणारी नदी, मागे बर्फाची शिखरं, म्हणजे बघता क्षणीच मन प्रसन्न होतं. आणि मग येतो हिवाळा आणि हेच ठिकाण पूर्णपणे बदलून जातं. जणू काय पांढरी शुभ चादर ओढलीये. यावरून एक गोष्ट तर नक्की कळते की या जागेचं सौंदर्य वर्षभर टिकणार आहे आणि हाच तर तिचा लोकप्रियतेचा खरा पाया आहे. बरं, निसर्ग तर आहेच, पण मग माणूस इथे येतो आणि मग काय होतं? इथेच सुरू होतो मानवी हस्तक्षेपाचा पहिला टप्पा, म्हणजे स्वतःला त्या निसर्गाशी जोडून घेण्याची आणि तो अनुभव सगळ्यांसोबत शेअर करण्याची इच्छा. आणि गंमत म्हणजे कुठल्याही जागेला टुरिस्ट स्पॉट बनवणारी पहिली पायरी काय असते माहितीये? तर ती म्हणजे आपली एक सवय. तिथल्या सौंदर्याचा भाग बनून एक फोटो काढायचा आणि तो सगळ्यांना दाखवायचा. हो, एका साध्या सेल्फीमधूनच ही सगळी सुरुवात होते. हे वाक्य किती खरं आहे ना? जेव्हा आपण कुठल्या तरी सुंदर जागेवरून आपला फोटो शेअर करतो, तेव्हा तो पाहणाऱ्यांच्या मनात एक उत्सुकता निर्माण होते. अरे, ही जागा कुठे आहे, कशी असेल? आणि हीच उत्सुकता लोकांना तिथे खेचून आणते. ठीक आहे, लोक फोटो काढायला लागले, पण मग पुढे काय? आता येतो या बदलाचा पुढचा सगळ्यात रोमांचक भाग. हा निसर्ग फक्त बघण्यासाठी नाही, तर तो एक ॲक्शनने भरलेलं मैदान कसं बनतो ते पाहूया. कारण हा निसर्ग स्वतःच आपल्याला जणू काही चॅलेंज देत असतो. म्हणतो, ये अनुभव मला. मग काय, उंच कड्यांवरून पॅराग्लायडिंग, बर्फावरून सुसाट स्कीइंग, मोठमोठे डोंगर ट्रेक करणं, नदीच्या प्रवाहात उतरणं. इतकंच नाही तर आजूबाजूची संस्कृती पाहणं, कितीतरी गोष्टींची संधी इथे मिळते. आणि मग जेव्हा स्की लिफ्ट्स आणि रिसॉर्टसारख्या गोष्टी येतात, तेव्हा तर हाच निसर्ग हिवाळी खेळ्यांसाठी एक परफेक्ट प्लेग्राऊंड बनतो. यामुळे लोकांना साहसाचा आनंद घेण्यासाठी एक सुरक्षित आणि व्यवस्थित जागा मिळते. साहस आपल्याला फक्त थरार नाही देत, तर एक नवीन नजर देतं. विचार करा, आकाशातून निळीशार नदी, एखादं पारंपरिक मंदिर आणि दूरवर पसरलेल्या पर्वतरांगा पाहणं हा फक्त एक ॲडव्हेंचर स्पोर्ट नाहीये, तर निसर्ग आणि संस्कृतीला एका वेगळ्याच उंचीवरून अनुभवण्याचा क्षण आहे. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. निसर्ग झाला, साहस झालं, पण या जागेला एक वेगळी ओळख, तिचा आत्मा देणारी गोष्ट अजून बाकी आहे, आणि ती म्हणजे तिथली संस्कृती. इथे बघा, एका लाकडी मंदिरावर केलेलं किती सुंदर कोरीव काम आहे. आणि तिथे जमलेले लोक. ही वास्तू फक्त एक इमारत नाहीये, तर ती तिथल्या लोकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे आणि पर्यटकांसाठी एक मोठं आकर्षण आहे. आणि जर आपण थोडं दुरून पाहिलं तर लक्षात येतं की हे मंदिर एकटं नाहीये. ते त्या बर्फाच्छादित दरीत वसलेल्या एका छोट्याशा गावाचा, तिथल्या निसर्गाचाच एक भाग आहे. यामुळेच त्या जागेला एक भावनिक आणि सामाजिक ओळख मिळते. तर मग आत्तापर्यंत आपण पाहिलेले सगळे तुकडे एकत्र जोडूया आणि पाहूया की एखादा ठिकाण, एक कम्प्लीट डेस्टिनेशन, एक परिपूर्ण पर्यटन स्थळ कसं बनतं. तर मग प्रश्न उरतो की एखाद्या जागेला पर्यटन स्थळ कशामुळे म्हणतात? तिथल्या निसर्गामुळे, ॲडव्हेंचरमुळे की संस्कृतीमुळे? खरं सांगू, या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हाच ते ठिकाण खऱ्या अर्थाने खास बनतं. ही स्लाईड हा बदल किती मस्त दाखवते बघा. सुरुवातीला जो फक्त मूळ निसर्ग असतो, तो बनतो निसर्ग अधिक अनुभव. जिथे आधी एकांत असतो, तिथे लोकांचा समुदाय जमतो. आणि जे फक्त एक सुंदर दृश्य असतं, त्याची एक अविस्मरणीय कथा तयार होते. आणि शेवटी आपल्याला हे असं एक सुंदर चित्र दिसतं. सकाळच्या कोवळ्या उन्हात न्हाऊन निघालेलं गाव, नदी आणि पर्वत. इथे निसर्ग, साहस, संस्कृती आणि माणसं, सगळं काही एकत्र गुण्यागोविंदाने नांदताना दिसतं. हेच आहे एका परफेक्ट डेस्टिनेशनचं खरं रूप. पण जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. आपण अशा सुंदर ठिकाणांना भेट देतो, तिथला आनंद लुटतो, हे सगळं ठीक आहे. पण या आनंदासोबत एक जबाबदारीसुद्धा येते. ती म्हणजे त्या निसर्गाचं संरक्षण करण्याची. मग हा अनुभव घेणं आणि संवर्धन करणं, यातलं संतुलन आपण कसं साधायचं, यावर विचार करायलाच हवा.